अधिवेशनात अंबादास दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बमुळे राजकीय खळबळ। व्हिडिओमध्ये पैशांच्या बंडलांसह शिंदेचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दानवेंचा आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेणार, दळवींचं चॅलेंज। अधिवेशनातील पैशांच्या व्हिडिओचे पडसाद थेट संसदेपर्यंत। नोटबंदी असूनही एवढा पैसा येतो कुठून? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, तर ठाकरेंच्या कर्जत फार्म हाऊसमध्ये कोट्यवधींची माया, नितेश राणेंचा गंभीर आरोप। रोहित पवारांचे विश्वासू सूर्यकांत मोरेंविरुद्ध विधान परिषदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव। माजी सभापती राम शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं वाद। राम शिंदे विरुद्ध रोहित पवार संघर्षाचा नवा अंक। विरोधी पक्षनेतेपदाच्या नावांचा सस्पेन्स आणखी वाढला। विरोधकांच्या कोंडीसाठी सत्ताधारी विजय वडेट्टीवार आणि अनिल परबांसाठी आग्रही असल्याची माहिती। भास्कर जाधव आणि सतेज पाटलांची नावं डावलल्याची चर्चा। मुंबई अधिवेशनात झालेल्या गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाड समर्थकांच्या राड्याचा अहवाल तयार। बुधवारी विधिमंडळ सुरक्षा रक्षक गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवणार। आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराची कुर्ण। एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेवर भाजप आमदार निरंजन डावखरेंचं थेट बोट। ठाण्यातील दवाखान्यामध्ये साडी सेंटर सुरू असल्याचा गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड। शिंदेंची स्तुतीसुमनं। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कौतुकाचा वर्षाव। भोंगळ कारभार करणाऱ्या इंडिगो विरोधात सरकारची कठोर पावलं। शेड्यूल 5% घटवण्याचे आदेश। कारणे दाखवा नोटिशीवर इंडिगोला उत्तर देण्याचेही निर्देश। बंगालच्या निवडणुकांमुळे वंदे मातरमचा वाद उकरून काढला। प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल, तर वंदे मातरमवर चर्चा स्वातंत्र्यापूर्वीही झाली आणि 2047 मध्येही होईल। गृहमंत्री अमित शहांचं प्रत्युत्तर। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी मोदींनी देशाची माफी मागावी। राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। वंदे मातरम गीताच्या वादात सातत्यानं नेहरूंना टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप। श्रमिकांचे आधारवड बाबा आढाव यांना अखेरचा निरोप। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार।